तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरची मटणाची थाळी. कोल्हापुरी मटणाची थाळी बनवण्यासाठी आपण तर्रीवाला तांबडा रस्सा, चमचमीत सुकं मटण, पांढरा रस्सा हे कसं बनवायचे ते पाहणार आहोत. आज आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षाही भारी अस्सल चवीची कोल्हापुरी मटण थाळी बनवणार आहोत. कोल्हापुरी चव म्हणजे नुसतं तिखटपणा नाही तर मसाल्यांचं योग्य समतोलसुद्धा आपण कसं घ्यायचं ते सुद्धा पाहणार आहोत. कोल्हापुरी मटणाची थाळी. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत कोल्हापुरी मटणाची थाळी. तर योग्य पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. तर यासाठी आपण 1 किलो मटण असं घेणार आहोत. 1 किलो असं मटण घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर आता याला आपण मीठ आणि आलं लसूण आणि जर तुम्हाला हळद लावायची असेल तर तुम्ही हळद लावू शकता, पण इथं मी मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावली आहे. हे एकदम चांगलं असं लावून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला मुरवत ठेवायचं आहे. यामध्ये हळद घातली नाही कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे. पांढऱ्या रस्स्याला जर पिवळा रंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता. तर इथं पातेल्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. तर हे छान असं मऊ होऊन द्यायचं. जास्त सोनेरी रंगावर कांदा परतू द्यायचा नाही. फक्त मऊ झाला, ट्रान्सपरंट झाला की आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे. लक्षात ठेवा, मटण शिजवताना कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर इथं मॅरिनेट करायला ठेवलेलं आपण 15 ते 20 मिनटासाठी ठेवलं होतं. हे मटण टाकून घेतलं आहे. मोठ्या आचेवर आपण हे चांगलं 5 मिनटासाठी असं खालीवर करून घेत आहोत, परतून घेत आहोत. याच्यासाठी आपल्याला एक गरम पाणी टाकून याचा स्टॉक बनवायचा आहे, आळणी पाणी बनवायचं आहे. तर 5 मिनटासाठी आपण हे मटण परतून घेतलं आहे. त्यावर ताट ठेवलं आहे. तर ह्या रश्श्याला मस्त असं चांगली चव यायला पाहिजे, तर त्यामुळं आपण यामध्ये गरम पाणी टाकत आहोत. गरम पाणी करून घेतलं आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही ह्या मटणाला किती छान असं पाणी सुटलं आहे. तर हा स्टॉक आपण बनवून घेत आहोत, म्हणजे आळणी पाणी बनवून घेत आहोत. रश्श्यासाठी मस्त तयार होईल आळणी पाणी. आधी आपण पाहू शकता, आधी आपण यामध्ये पाणी लागेल असं थोडं थोडं करून टाकणार आहोत. तर आपण अगोदर गरम पाणी करायला ठेवलं होतं ते टाकलं आहे. तर मध्यम आच करायचे, अजून त्यावर ताट ठेवायचं आणि पहिल्याच पद्धतीने पाणी टाकून आपल्याला ह्यामध्ये आळणी पाणी तयार करून घ्यायचं आहे. स्टॉक बनवून घ्यायचा आहे ह्या मटणाचा. तर ह्या पद्धतीने मी 2 ते 3 वेळा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आळणी पाणी आपण बनवून घेणार आहोत. कारण आपल्याला रस्सा यामध्ये बनवायचा आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा बनवायचा आहे आणि ह्यातलं मटण काढून शिजल्यानंतर ते सुकं बनवायचं आहे आपल्याला. तर ही सोपी पद्धत आहे. यामध्ये गरम पाणी मला जेवढं पाहिजे तेवढं, आळणी रस्सा पाहिजे होता तेवढं मी गरम पाणी करून घेतलं आहे. तर आता हे अर्धा ते पाऊण तासासाठी मध्यम ते लहान आचेवर मी मटण शिजवायला ठेवलं आहे. हे वाटण घेऊया आपण. खडे मसाले घेतले आहेत, खसखस घेतला आहे, तीळ घेतलं आहे, आलं लसूण घेतलं आहे, धने घेतले आहेत, एक टोमॅटो घेतला आहे कट करून, तर कांदा घेतला आहे मोठे मोठे स्लाईस करून, खोबरं घेतलं आहे सुकं खिसून. तर हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटण खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये कोथिंबीरसुद्धा घेतली आहे फ्रेश अशी. 2 चमचे मी धने घेतले आहेत. छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त. तर हे मसाले छान असं ह्याची पावडर तयार होती गरम करून घेतल्यानंतर. खडा मसालासुद्धा घेतला आहे. आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त. तर इथं मी 2-3 लवंगा घेतल्या आहेत, जिरं घेतलं आहे, तमालपत्र घेतलं आहे, हिरवी विलायची, मोठी विलायची आणि चक्रीफूल हे सगळं गरम करून घेतलं आणि साईडला एका ताटामध्ये काढून ठेवलं. तर तीळ पण आपण असंच गरम करून घेऊया. लहान आच आहे गॅसची आणि लहान आचेवरच आपण हा मसाला छान असा गरम करून घेत आहोत. तर खसखस शेवटी टाकली आहे कारण खसखस लगेच करपली जाते. आपण हे भाजून घेतलेले मसाले एका ताटामध्ये काढून ठेवूया, म्हणजे थंड होतात. आणि इथं मी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं 1 वाटी असं घेतलं आहे. तुमच्या गरजेनुसार कमी जास्त मसाला बनवण्यासाठी तुम्ही कमी पण घेऊ शकता. इथं सुकं खोबरं हे छान असं मंद आचेवर आपल्याला लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं पण आपल्याला खिसून किंवा खोबऱ्याचे काप करून घेतले तरी चालतात. तर हे खोबरं छान असं लालसर रंगावर येईपर्यंत आपण भाजून घेतलं आहे. तर हे काढून घेऊया.
हे काढून झाल्यानंतर आपल्याला ह्याच कढईमध्ये कांदा आणि आलं लसूण हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि मोठ्या आचेवर आपण कांदा हा 2 ते 3 कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे आणि याचे स्लाइस करून घेतले आहेत. तर हे मोठ्या आचेवर आपण परतून घेऊया. कांदा छान लगेच परतला जातो मोठ्या आचेवर. कांदा मोठ्या आचेवर आपण परतून घेत आहोत. एक 5 मिनिट लागतात किंवा 2 ते 3 मिनिट लागतात मोठ्या आचेवर. जर मध्यम आचेवर तुम्हाला कांदा परतून घ्यायचा असेल किंवा लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा असेल तर भाजून घेऊ शकता. कांद्याचे थोडे मोठे स्लाइस केले तरी चालतात. कांदा थोडासा लालसर रंगावर आला की यामध्ये टाकूया आपण कट केलेले टोमॅटो. इथं बेडगी मिरचीसुद्धा घेतली आहे. 2 बेडगी मिरची घेतल्या आहेत. रंग येण्यासाठी तांबड्या रश्श्याला छान असा लालसर रंग यावा म्हणून मी बेडगी मिरची घेतली आहे. 1 टोमॅटो घेतला आहे. 2 ते 3 इंच अद्रक टाकलं आहे. तर लसूण पाकळ्या जास्त घेतल्या आहेत 20 ते 25. 5 मिनिटात हे सुद्धा छान असं मऊ होतं. तर आता मोठी आच केली आहे आणि छान असं परतून घेतलं आहे. हे मऊ होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपण कोरडे मसाले एका ताटात काढून घेतलेले थंड झाले आहेत. त्याची पावडर करून घेऊया. अगोदर ही पावडर करून घ्यायची, मग आपल्याला ओले मसाले म्हणजे कांदा वगैरे यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं मिक्सरला. मिक्सरमध्ये छान असं हे सुद्धा दळून घ्यायचं आहे. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि बेडगी मिरची आणि वरून थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर. थोडंसं पाणी टाकायचं. छान असं हे वाटण दळून घ्यायचं आहे. छान असं भरडून घेतलं आहे. बारीक पेस्ट झाली आहे बघू शकता. अगोदर आपण बनवणार आहोत कोल्हापूरची शान तांबडा रस्सा बनवणार आहोत. तर स्टॉक मस्त छान असा तयार झाला आहे. अळणी पाणी छान तयार झालं आहे. पाऊण तासात मटण हे छान शिजलं आहे आणि मी पातेल्यातच शिजवलं आहे, कारण ह्या रश्श्याची चव जर तुम्हाला छान अशी यावं वाटत असेल तर पातेल्यामध्ये तुम्ही हा स्टॉक बनवून घेऊ शकता. अळणी पाणी बनवून घेऊ शकता. तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी इथं आपला काळा मसाला घेतला आहे घरचा. लाल मिरची पावडर घेतली आहे बेडगी लाल मिरची पावडर. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं. लहान आच आहे. फोडणीसाठी मोठे आच नाही करायची, नाहीतर हे मसाले करपले जातात. लाल बेडगी मिरची 2 चमचे. काळा मसाला मी 1 ते 1.5 चमचा टाकला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ टाकलं आहे. हलकंसं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एकदम लहान आच आहे गॅसची, नाहीतर हे मसाले करपले जातात. तर आपण वाटून घेतलेलं हे वाटण आता यामध्ये टाकूया. निम्म्याच्या वरती आपण यामध्ये वाटण टाकलं आहे, कारण आपल्याला तांबडा रस्सा थोडासा जास्त बनवायचा आहे. तर हे मी ज्या पद्धतीने केलं आहे यात 6 ते 7 लोक 7 आपल्याला थाळी बनवता येतात. 6 ते 7 लोकांसाठी हे जेवण तयार होतं. तर हा मसालासुद्धा आपण लहान आचेवर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं आहे. तर आपण अळणी स्टॉक जो बनवला होता तो टाकून घेतला आहे. थोडा थोडा टाकून घ्यायचा आणि छान असा मसाला आपल्याला यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा आहे. थोडासा अगोदर अळणी पाण्यामध्ये छान असा मसाला शिजवून घ्यायचा. नंतर आपल्याला राहिलेला स्टॉक यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अळणी पाणी टाकून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने बघू शकता. थोडं शिजवून घेतलं थोड्या रश्श्यामध्ये हे मसाला आणि नंतर आपण हे अळणी पाणी जास्त टाकलं आहे. तर हा रस्सा 15 ते 20 मिनिटासाठी मध्यम ते लहान आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. लहान आचेवर शिजवून घ्यायचा म्हणजे तर्री छान येते याला. तांबडा रस्सा आपला छान असा तयार होतो झणझणीत, आणि मसाले जे आपण वापरले आहेत त्यामुळं खूप छान असा हा तांबडा रस्सा तयार होतो. खडे मसाल्यामध्ये तुम्ही कोणतेही मसाले स्किप करू शकता किंवा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर वरून कोथिंबीर टाकली आहे. तांबडा रस्सा तयार आहे. तर आता बनवूया आपण चमचमीत असं सुकं मटण. तर सुकं मटण बनवण्यासाठी सुद्धा आपण फोडणीमध्ये लहान आच आहे. तेल थोडंसं हलकं गरम झालं की लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा, आणि तुम्हाला हवं असेल तर काळं तिखटसुद्धा टाकू शकता. कांदा विसरले होते, कांदा टाकला आणि हा मसाला टाकला आहे उरलेला मसाला छान असा परतून घ्यायचा. त्या मसाल्यासोबत कांदा परतून होतो. यात थोडंसं मीठ टाकायचं आणि कांदा पण छान असा मऊ होतो. तर हे चमचमीत सुकं मटणसुद्धा खूप छान लागतं. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. तर आपण जे रश्श्यामधलं मटण साईडला ठेवलं आहे त्याच यामध्ये आपण सुकं मटण बनवताना वापरणार आहोत. मीठ टाकलं आहे चवीनुसार. तुम्ही नंतर पण टाकू शकता मीठ.
तर हा मसाला छान असा परतून घ्यायचा आणि यामध्ये टाकूया आपण थोडासा रस्सा टाकूया. आपण जो बनवलेला आहे तांबडा रस्सा त्यातलाच रस्सा थोडासा टाकायचा 1 ते 2 पळ्या आणि छान असं हे वाटण आणि रस्सा छान शिजवून घ्यायचा. यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर खूप छान लागते, तर ह्या स्टेजला तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. तर जे आपण अळणी पाण्यात मटण घेतलं आहे काढून ते टाकलं आहे. तर हे पण छान असं खालीवर करून घेऊया आणि हे मध्यम ते लहान आचेवर हे 10 मिनिटासाठी आपल्याला अजून एकदा शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे चमचमीत असं कोल्हापुरी मटणसुद्धा तयार होतं, सुकं मटण. तर यामध्ये रस्सा टाकला आहे, थोडीशी तर्री टाकली आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिट लहान आचेवर आपल्याला हे मटण अजून एकदा यामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे छान फ्लेवर उतरतो सुक्या मटणाला सुद्धा रश्शाचा. तर हा रस्सा बघू शकता छान असा आटून गेला आहे. चमचमीत थोडासा रस्सा राहिला आहे. पाहू शकता लपतपीत असा रस्सा राहिला आहे आणि छान असं आपलं हे कोल्हापुरी मटण सुकं मटण तयार आहे. तर आता आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे. पांढरा रस्सा बनवण्यासाठी इथं थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये. लहान आच आहे किंवा मध्यम आच करा आणि कढईमध्ये एक कांदा टाकला आहे. तो छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, फक्त मऊ होईपर्यंत. यामध्ये अद्रक 1 इंच टाकलं आहे, 2-3 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि 5 ते 6 काजू टाकले आहेत, काजूचे तुकडे टाकले आहेत. तर हे पण छान असं याच्यासोबत आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की लगेच परतलं जातं हे. तर हे छान असं ट्रान्सपरंट झालं की आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने. तर थोडंसं यामध्ये तीळ आणि जिरं टाकूया. तीळ आणि जिरंसुद्धा मी भाजून घेतलं आहे, थोडंसं हलकं गरम करून घेतलं आहे आणि पाणी टाकून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने खूप छान पेस्ट तयार झाली आहे आणि एका कढईमध्ये तेल टाकूया. 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं आहे. कलर येणार असतील ते मसाले टाकायचे नाहीत. तमालपत्र, चक्रीफूल आणि हिरवी विलायची टाकली आहे, 2 लवंग टाकले आहेत. तर आपण बनवून घेतलेला मसाला टाकला आहे. कांदा, तीळ, जिरे आणि लसूण, आलं आणि काजूची पेस्ट आपण यामध्ये टाकली आहे. तर हे पण छान परतून घेऊया लहान आचेवर. वरून थोडंसं पाणी टाकलं आहे मिक्सरचं भांडं विसरून. तर हे छान शिजवून घेऊया. यामध्ये टाकूया आपण बनवलेला स्टॉक. अळणी पाणी बनवून घेतलेलं ते शिल्लक ठेवलं होतं ते टाकलं आहे. तर यामध्ये नारळाचं दूध टाकायचं आहे. 1 कप असं मी नारळाचं दूध टाकलं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची याला. 5 मिनिट लहान आचेवर हा आपण पांढरा रस्सासुद्धा शिजवून घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर ह्यात खडे मसाले जे आपण रंग येतात म्हणजे थोडासा रंग बदलतो रश्शाचा, त्यामुळे ते टाकले नाहीत. थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. रस्सा शिजवून घेतला 5 मिनिटासाठी, नंतर कोथिंबीर टाकली. तर पाहू शकता आपली ही कोल्हापूरची थाळी, मस्त कोल्हापुरी मटण थाळी तयार आहे. पांढऱ्या रश्श्याचा सुळसुळीतपणा, तांबड्या रश्श्याचा झणझणीतपणा, सुक्या मटणाचा मस्त चमचमीतपणा. काय मग बघूनच भूक लागली ना? ही रेसिपी खरीच नक्की ट्राय करा आणि तुमची ही थाळी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या खवय्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता पांढरा रस्सा आपला मस्त तयार आहे, सुकं मटण तयार आहे आणि तांबडा रस्स्याचा मस्त झणझणीतपणा आणि मसाल्यांचा सुद्धा समतोल योग्य घेतलेला आहे. त्यासोबत पांढरा राईस घेतला आहे, कांदा घेतला आहे, लिंबू घ्या, ज्वारीची भाकर घेतली आहे, थोडंसं सजावटीसाठी मी कोथिंबीर टाकली आहे. तर मस्त अशी आपली कोल्हापुरी मस्त मटणाची थाळी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही मटणाची थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत